नमस्कार, सुवर्ण मेजवानी ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे, कोणीही सहजपणे बनवू शकतं आणि त्याचबरोबर ढोकळा हा सगळ्यांनाच आवडत असतो। तर इथे मी तुम्हाला नायलॉनसारखा स्पंजी असा डोसा, तुम्हाला इथे जाळीदार डोसा कसा बनवायचा याची रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। खूपच सोपी रेसिपी आहे, तर त्याला आता आपण इथे सुरुवात करणार आहोत। तर इथे मी एकीकडे बेसन पीठ घेत आहे एका भांड्यामध्ये। तर 2 कप मी इथे बेसन पीठ घेणार आहे। बेसन पीठ तुम्ही कोणतंही घेऊ शकता। जर का तुमच्याकडे घरच्या डाळीचं बेसन पीठ असेल तर तेही चालेल, किंवा तुमच्याकडे ते जर नसेल, तुम्हाला जर तसं नसेल आवडत, तर तुम्ही बाहेरचं जे बेसन पीठ असतं विकतचं ते देखील घेऊ शकतात। माझ्याकडे घरच्या डाळीचं बेसन पीठ दळलेलं नव्हतं, त्याच्यामुळे मी इथे जे रेडीमेड पीठ आहे तर बेसनचं ते घेतलेलं आहे। 2 कप आपण एकीकडे पीठ हे मोजून ठेवलेलं आहे। त्याच कपने आपण इथे पाणी देखील घेतलेलं आहे। 1 कप पाणी घेतल्यावर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि 3 चमचे त्यामध्ये साखर टाकायची आहे। 3 चमचे साखर टाकून झाल्यानंतर त्यामध्ये निंबूसत्व म्हणजेच सायट्रिक ॲसिड जो असतो आपला, तो त्यामध्ये 1 चमचा टाकायचा आहे आणि 1 चमचा आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे। तर इथे हे सगळं जिन्नस आपण पाण्यामध्ये जे घातलेलं आहे ते व्यवस्थितपणे असं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये जी साखर आहे, मीठ आहे किंवा सायट्रिक ॲसिड आहे ते व्यवस्थितपणे असं मिक्स होऊन जाईल आणि त्यामध्ये जे काही बारीक तुकडे असतात साखरेचे वगैरे ते कण ते राहणार नाहीत। असं आपल्याला हे व्यवस्थित असं ढवळून झाल्यानंतर त्यामध्ये 2 बॅचमध्ये म्हणजे 1-1 कप आपल्याला त्यामध्ये बेसन पीठ हे ॲड करत जायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मिश्रण आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे ढोकळा बनवताना भरपूर लोक चुका काय करतात, तर त्यामध्ये आपण जेव्हा बेसन पीठ घालतो किंवा जे पाणी घेतो ते कमी जास्त करत असतात। कधी पाणी जास्त होऊन जातं किंवा कमी होऊन जातं, किंवा पीठ आपण जास्त घेऊन घेतो किंवा कमी घेऊन घेतो। तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण ढोकळा बनवत असतो तेव्हा जे आपण पिठाचं प्रमाण किंवा पाण्याचं प्रमाण घेत असतो ते व्यवस्थित घ्यायचं आहे। तर तुम्ही म्हणाल की पाण्याचं प्रमाण कसं व्यवस्थित घ्यायचं, तर आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी। ते किती पातळ किंवा किती घट्ट असायला हवं यावर आपण लक्ष द्यायचं आहे। जसं इडलीच्या पिठाचं बेटर असतं ना, तसंच आपल्याला हे बॅटर करायचं आहे। काही टायमाला कसं असतं, इडलीचं बॅटर देखील काही टायमाला घट्ट असतं, तर आपण त्यामध्ये काय करतो, पाणी घालतो आणि जास्त प्रमाणात न घालता आपण त्यामध्ये 1 टेबलस्पून किंवा 1 पळी किंवा 2 पळी असं आपण त्यामध्ये घालत असतो आणि त्यानुसार आपण ते ढवळून आणि मग त्याची कन्सिस्टन्सी चेक करत असतो। तर इथे तसंच करायचं आहे, जसं डोश्याचं इडलीचं बॅटर असतं तसंच आपल्याला इथे बॅटर तयार करायचं आहे। कधीही ढोकळ्यामध्ये तेल हे ॲड करायलाच पाहिजे, जेणेकरून तो ढोकळा आपण जेव्हा खातो तो आपल्या घशामध्ये अटकत नाही आणि असा मस्तपैकी असा स्पंजी बनतो, मुलायम बनतो। तर इथे आपण तेल देखील व्यवस्थित असं त्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्या बॅटरमध्ये। आता त्याची कन्सिस्टन्सी बघता त्याचं बॅटर जे आहे ते थोडंसं अजून पातळ व्हायला हवं, त्यासाठी मी त्यामध्ये थोडं पाणी ॲड करत आहे। तर 2 वेळेस मी ते 1 टेबलस्पून म्हणजे 1 चमचा असंच, म्हणजेच आपण 1 पळी जी तेलाची टाकली होती तेवढं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे। तर इथे मी 2 टेबलस्पून पाणी असं घातलेलं आहे। आता त्यानंतर आपण ज्यामध्ये ढोकळा बनवणार आहोत, म्हणजे हे खमण ज्यामध्ये बनवणार आहोत आपण नायलॉन ढोकळा, त्या प्लेटला आपण अगोदर तेल लावून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला बटर पेपर वगैरे काही टाकायची गरज नसते, डायरेक्ट आपण त्यामध्ये आपलं जे ढोकळ्याचं बॅटर असतं ते त्यामध्ये ओतायचं असतं। तर आता आपलं हे बॅटर व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण 1 इनोचं जे पॅकेट असतं ते टाकून घेणार आहोत। तुम्ही कोणताही इनोचा फ्लेवर घेऊ शकतात, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे। तर इथे मी पूर्ण 1 इनोचं पॅकेट घातलेलं आहे। जर का तुम्हाला इनोचं पॅकेट नसेल घालायचं, तर त्या जागी तुम्ही 1 चमचा म्हणजेच 1 टीस्पून तुम्ही त्यामध्ये खाण्याचा जो आपला सोडा असतो तो घालायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं तो सोडा टाकून झाल्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे बॅटर असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। आत्ता आपण हे बॅटरची कन्सिस्टन्सी बघितली असेल, जास्त घट्ट देखील नाही आहे आणि त्यामध्ये आपण इनो टाकून झाल्यानंतर कसं ते असं फुगीर झालेलं आहे, मस्तपैकी असं स्पंजी आपला हा ढोकळा बनून तयार होईल। तर व्यवस्थित असं ते टॅप करून घ्यायचं, जेणेकरून त्यामध्ये बबल्स नको असायला। आणि एकीकडे मी पाणीच ठेवलेलंच होतं कढईमध्ये गरम करायला, तर त्यामध्ये मी हा ढोकळा 15 मिनटं असा शिजवून घेतलेला आहे। तर हे जे आपण प्लेट ठेवलेली होती, तर माझ्याकडे स्टँड मोठा नव्हता, त्यामुळे माझा ढोकळ्यामध्ये थोडंसं पाणी गेलेलं आहे। तर काही हरकत नाही, आजूबाजूचे जे आपले काट आहेत ते आपण काढून घेऊया। तर आता आपण एकीकडे
एका छोट्या कढईमध्ये फोडणी तयार करत आहोत, जी की आपण या ढोकळ्यावरती घालणार आहोत. ढोकळा जर का आपल्याला असा कोरडा कोरडा नको लागायला घशामध्ये असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यावरती आपल्याला ही फोडणी घालणं देखील तेवढं आवश्यक असतं. तर इथे मी अगोदर थोडीशी राई घातलेली आहे तेलामध्ये आणि त्यानंतर मग मी काही मिरच्या होत्या त्या घातलेल्या आहेत. थोडासा कढीपत्ता, थोडंसं जिरं असं मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि 1 चमचा मी इथे साखर घातलेली होती. आता ते सगळं काही टाकून झाल्यानंतर त्याला आपण एक उकळी आणायची आहे आणि आपण हा जो ढोकळा बनवलेला आहे त्याचे छोटे छोटे असे पीसेस करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग त्यावरती आपण जी काही फोडणी केलेली आहे, तडका केलेला आहे तो यावरती घालायचा आहे. खूपच सोपा आहे हा ढोकळा, नायलॉन ढोकळा. कारण तुम्ही जर का घरी बनवायला घेतला, फक्त 2-3 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. ज्या वाटीने आपण पीठ मोजत आहोत त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे. थोडंसं पाणी आपल्याला वरती लागतंच, तर तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि फोडणी तर सगळ्यांना जमतेच. तर असं आपल्याला इथे हा सोपा ढोकळा घरी बनवता येईल. तर नक्की तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि फीडबॅक द्यायला देखील विसरू नका. तर अशा नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.